दंडवत हो। संकल्प ब्रह्मविद्या निरूपणाच्या नवरात्री 2023 या निमित्ताने आपण सायंकालीन पूजा अवसर श्रवण करत आहोत। आजचं हे 5वं सत्र आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत। याआधी 20 चौपद्यांपैकी 5 चौपद्या ज्या आहेत त्या आपण 4थ्या सत्रापर्यंत घेतलेल्या आहेत। आजच्या सत्रामध्ये 6व्या चौपदीपासून आपण बघणार आहोत पुढे। नागांबिकाद्यनुचरी नमिजे परात्मा ग्रामस्थ लोक मग पाठविजे कृपाळे व्याळी घृतोदनशिता पययुक्त कीजे तांबूळ वक्र कमळी मिरवे परेशा। स्वामींचा सायंकालीन पूजावसर जो आहे तो संपन्न झालेला आहे। एरवी अवसर जर का म्हटल्यानंतर केवळ पूजा अवसरच त्या ठिकाणी हा अर्थ होत नाही। अवसर हा शब्द जो आहे तो अनेक स्वामींच्या प्रत्येक कृतीसाठी तो उपयोगात आणला जातो। त्या कृतीला आपण जर करत असो तर त्याला कृती कार्य असं म्हटलं जाईल आणि तेच कृती जेव्हा स्वामी करतात तेव्हा त्याला लीळा असं म्हटलं जातं। मग अवसर जो आहे तो पहुडाचा अवसर म्हणजे इथून सुरुवात होणार। स्वामींच्या अवसराची जी सुरुवात आहे ते उपहुडापासून होते, परंतु त्यासाठी आपल्याला पहुडाचा अवसर जो आहे तो आधी लक्षात घ्यावा लागेल। सायंकालीन पूजा अवसर भोजन वगैरे संपन्न झाल्यानंतर पहुडाचा अवसर, त्यानंतर उपहुडाचा अवसर। स्वामींचं पहुडणं ही सुद्धा एक लीळाच आहे। स्वामींचं उपहुडणं म्हणजे उठणं, जाग होणं, मनुष्य वेशानुरूप। एरवी परमेश्वर झोपत नाही, परंतु ते सुद्धा काय आहे, एक लीळाच आहे। त्यानंतर विहरणाला स्वामी प्रातविधीसाठी स्वामी जातात, तो एक अवसरच आहे। त्यानंतर तिथून आल्यानंतर स्वामी श्रीकर श्रीचरण प्रक्षालन करतात, हे सुद्धा एक अवसरच आहे। त्यानंतर निरूपणाचा अवसर आहे। किंवा पुढे आपण जर का गेलो तिथे मुखमार्जन करतात स्वामी, तो सुद्धा तो अवसरच आहे। म्हणजे परमेश्वराची प्रत्येक कृती जी आहे, प्रत्येक लीळा जी आहे ती तुमच्या आमच्यासाठी तो अवसर काळच आहे की त्याचं नुसतं आपण अवलोकन जरी केलं स्वामींच्या कृतीचं तरी सुद्धा आपले नेत्र जे आहेत ते पवित्र होऊन जातात। म्हणजे आपण बघितलं तर, आणि तशा या परिस्थितीमध्ये जर का स्वामींनी आपल्याकडे जर का बघितलं, आपण स्वामींकडे बघतो आहोत आणि तेव्हा स्वामींनी आपल्याकडे जर का बघितलं तर लाभाचा महालाभ त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो। म्हणजे कधी कधी असं असतं की आपण स्वामींकडे बघत असतो पण स्वामी काही आपल्याकडे बघत नाही। कधी कधी असं आहे की स्वामी आपल्याकडे बघतात पण आपण काही स्वामींकडे बघत नाही, असं होतं। जर का आपण खूप मळीनत्वाते पावलेलो असू आणि जर का आपण विधीपाठी विधी करतो आहोत, परमेश्वराला उदास केलेलं आहे भरपूर, आता आपण देवाकडे बघतो पण देव काही आपल्याकडे बघायला तयार नाही। कृपास्पदीचं दुःख भोगणारे जे विशेष ज्ञानी आहेत ते देवाकडे बघतात पण देव काही त्यांच्याकडे बघायला तयार नाहीत। एकीकडे वेगळी परिस्थिती आहे की स्वामी देव परमेश्वर त्या भक्ताकडे बघतात, तो भक्त देवाकडे बघायला तयार नाही।
पैठणला बाईसांकडे स्वामी बघतात, एकदा दोनदा तीनदा, पण बाईसा काही स्वामींना बघायला तयार नाही. परंतु जसं मी सांगितलं की आपण देवाकडे बघितलं तरी लाभ आहे आणि देवाने आपल्याकडे बघितलं तरी लाभ आहे, परंतु आपली आणि देवाची दृष्टी एक होणं हा मात्र महालाभ आहे. आणि ती दृष्टीला दृष्टी मिनली कोणाची? भाईदेव व्यास आणि आमचे स्वामी. भाईदेव व्यासांचे भाऊ आहेत, त्यांची आणि स्वामींची दृष्टी एकमेकांना ती दृष्टी मिळली नाही, लाभ नाही झाला. परंतु भाईदेव व्यासांची दृष्टी आणि आमच्या स्वामींची दृष्टी एक झाली. भाईदेव व्यासांना महालाभ झाला आणि बाईसांकडे सुद्धा स्वामींनी बघितलं, दृष्टी मिनली आणि त्या ठिकाणी बाईसांना महालाभ प्राप्त झाला. प्रेमदान स्वामींनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. महादोबा भक्त आणि स्वामींची दृष्टी एक झाली, महालाभ प्राप्त झालेला आहे. म्हणजे हा जो काही अवसर आहे तो नुसता आपण बघितला तरी लाभ आहे, देवानी जरी आपल्याकडे बघितलं तरी लाभ आहे. आणि दोन्ही दृष्ट्या एकत्र झाल्यानंतर मग ती आता स्वामी आपण देवाकडे बघतो आणि देव आपल्याकडे कधी बघतील? जेव्हा देवाची काहीतरी द्यायची प्रवृत्ती होईल तेव्हाच देव आपल्याकडे बघतील. म्हणजे हा जो योगायोग आहे, देव आपल्याकडे बघतायत आणि आपण देवाकडे कधी बघू? जेव्हा आपलं मळीनत्व फेटेल तेव्हाच आपण बघू, नाही तर तोपर्यंत आपली देवाकडे दृष्टी जाणारच नाही, इच्छाच होणार नाही स्मरण करायची. देवाला बघणं म्हणजे काय? नाम लीळा मूर्ती चेष्टा चतुर्विध स्मरण करणं हे देवाकडे बघणं आहे. स्वतःच्या दुःखाविषयी दुःख मनामध्ये निर्माण करून प्रायश्चित्त करणं, चतुर्विध निर्वेद अनुताप अनुशोचार्थ हे देवाकडे बघणं आहे. म्हणजे हा सुद्धा काय आहे? एक अवसर काळ आहे. म्हणून तिथे म्हटलं कवणी एकी अवसरी, म्हणजे कुठल्या तरी एका अवसरी परमेश्वर काय करतात? त्या जीवाला अप्रोक्ष सामान्य विशेष ज्ञान देतात किंवा या परियोग्य त्यासी परमेश्वर प्राप्तीला घेऊन जातात विशेष ज्ञानातनं. हा सुद्धा काय आहे? अवसर काळच आहे. बोध देणं हा अवसर काळ आहे, निरूपण काळ हा अवसर काळ आहे, एखादं सेवादास्य करून घेणं हा अवसर काळच आहे, एखाद्याला योग्य करणं, अधिकार वाढवणं, कणव वाढवणं, खंती त्याच्यावरची जी आहे निरसन करणं हा सुद्धा अवसर काळच आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे भटोबासांना मडवण्याचा प्रत्येक क्षण जो आहे तो अवसर काळच आहे. आणि म्हणून स्वामींचा अवसर काळ असा व्यापक आहे. विहरणाचा अवसर, विहरणी निरूपणाचा अवसर, विहरणाहून परत आल्यानंतर त्या ठिकाणी स्वामी आसनारी विराजित होतात वगैरे, दुपारचा पूजा अवसर, सकाळचा पूजा अवसर, सायंकाळचा पूजा अवसर, आरोगणेचा अवसर, जेव्हा स्वामी भोजन करतात, उदक ग्रहण करतात, हा उदक ग्रहण करण्याचा अवसर आहे. म्हणजे असा अवसर ह्या शब्दाचा व्यापक अर्थ आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींचा पूजेचा जो अवसर आहे तो संपन्न झालेला आहे. म्हणजे पूजा अवसर संपन्न झाला, परंतु पूजा अवसरानंतरचा जो अवसर आहे तो आता सलग सुरू आहे. म्हणजे आमचे स्वामी ज्या वेळेला त्यांनी या जीवाचा उद्धार करायचा आहे, आनंद द्यायचा आहे, ही जी प्रवृत्ती देवाला झाली तिथून अवसर काळ सुरू झालेला आहे. तोही अवसर काळच आहे. तो सर्वात मोठा अवसर काळ आहे आपल्यासाठी की आपल्याबद्दल देवाने विचार केला, देवतेने नाही केला, प्रपंचाने केला नाही आणि आपण आपल्याबद्दल केला नाही, परंतु देवाने आपल्याबद्दल विचार केला. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तो आमच्यासाठी सर्वात मोठा अवसर काळ आहे. आणि ज्या दिवशी आम्ही प्राप्तीला जाऊ तो एक क्षण आहे. हे दोन टोकं आहेत, दोन्ही आमच्यासाठी दुर्लभ आहेत. त्यातलं एक आम्हाला प्राप्त झाला म्हणजे आमचा उद्धार करावा अशी प्रवृत्ती झाली, पण आमचा उद्धार होईल हा दुसरा टोक आहे. तो आमचा जर का साधला गेला तर बस एवढंच आयुष्य आहे आपलं, हे टोक ते टोक. आणि म्हणून प्रत्येक वेळ जी आहे त्या वेळेला आपण देवाचं होणं आणि देव आपले होणं हाच अवसर काळ मुख्यत्वे आहे. आणि तिथून पुढे आमच्यासाठी सृष्टीची रचना केल्या गेलेली आहे.
आमच्यासाठी देव या पृथ्वी तलावर अवतरले, अवतरण्याचा एक अवसर आहे. आणि अवतरल्यानंतर जे जे काही कार्य आहे आम्ही प्राप्तीला जाईपर्यंत, शेवटचा जीव प्राप्तीला जाईपर्यंत, हे सर्व परमेश्वराचा अवसर काळच आहे. आणि म्हणून हा अवसर संपन्न झालेला आहे. म्हणजे तुम्ही जे काही बाह्य पदार्थांच्या माध्यमातून देवाचं भजन पूजन करू इच्छिता, त्या पदार्थाच्या त्या वस्तूच्या माध्यमातून ते पूजन संपन्न झालेलं आहे. एरवी नामाच्या 10 ठायाच्या लीळेत आमचे स्वामी सांगतात, देव काहीसे न पूजावा भजावा न लगे. अव्यक्त परमेश्वर कसं काय तुम्ही त्यांचं भजन पूजन कसं करणार? अव्यक्त परमेश्वराला काहीच लागत नाही. व्यक्त परमेश्वर तरी मनुष्य वेशाच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे, त्या भूमिकेमध्ये असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी औपचारिक आहेत, नाही तर त्याची सुद्धा आवश्यकता तशी नाही आहे. परंतु त्याच्याशिवाय आम्हाला योग्यता अधिकार आम्हाला घडणार नाही. जर का देवाच्या ठाई कुठली क्रिया प्रवेशन नाही केली तर काही कणव वगैरे अधिकार हे आम्हाला लाभणार नाहीत. म्हणून या गोष्टींचा स्वीकार आहे. नाहीतर तसं पाहता परमेश्वराचं भजन पूजन कशानेच करता येत नाही. तो स्मरणे, चिंतने, आठवणे, मनने, कीर्तने, पूज्य भज्य किंगा असं स्पष्ट सांगितलेलं आहे. परंतु या ठिकाणी जर का प्रत्यक्ष परमेश्वर आहेत तर आपल्याकडे जे आहे, जसं आपण 4थ्या सत्रात बघितलं, आपल्याकडे जेवढं काही उत्तमाति उत्तम आहे ते देवाला देण्याचा मानस, विचार, कृती आपली असणं आवश्यक आहे. आणि म्हणून जे जे काही प्राप्त झालं ते उत्तम प्रकारची फुलं असतील, ते फुलांचे अलंकार असतील, गंध असेल, धूप असेल, दीप असेल, आणि सोबतच त्याच्यामध्ये आवडी असणं गरजेचं आहे बरं का. जसं कापसाची फुलवात बनवली आणि ती प्रज्वलित केली, काय होईल? 1 मिनिटाच्या आत ती पेटून संपून जाईल. मग त्याच्यात काय टाकावं लागेल तुम्हाला? तेल टाकावं लागेल. किती चांगला तांदूळ आणला आणि तुम्ही तो टोपात किंवा कुकरमध्ये लावला, जळून जाईल तो. त्याच्यात काय टाकावं लागेल? पाणी. म्हणजे सलिलता जी आहे, ओलावा जो आहे, तो तुम्हाला त्या ठिकाणी काय करावा लागतो? समाविष्ट करावा लागतो. तसं तुमची प्रत्येक क्रिया जी कोरडेने गुणे आहे, दंडवत घालतोय आपण, पटापट 5 दंडवत घालून मोकळे होतो. सगळ्यांच्या आधी माझे झाले दंडवत. कोरडेने गुणे दंडवत आहे. त्यात ओलावा नसेल तर ते दंडवत तसे काही उपयोगाचे नाहीत तुम्हाला. जसे तसे नाही, 10% उपयोग होईल त्याचा. आम्हाला 90% उपयोगाचे पडले पाहिजे दंडवत. एकमेकांना दंडवत करण्याचा विधी आहे, त्याच्यात ओलावा असला पाहिजे. देवपूजा करताना तेव्हा पण बडबड चालू आहे, किंवा काही लोक वाट बघतात कधी देवपूजा संपेल, म्हणजे आम्हाला काहीतरी विषय आठवला तो एकमेकांना सांगायचा आहे. मग ते देवपूजा कधी संपेल याचंच आपल्याला ओढ लागते. ते देवपूजा एकदा संपली की लगेच आपण मोकळे होऊन जातो, लगेच बोलायला सुरुवात. म्हणजे त्याच्यात ओलावा नाही. तो पूजावसर काळ सुरू आहे. सायंकाळ जो आहे ना, सायंकालीन जी वेळ आहे, त्या वेळामध्ये स्वामींच्या पूजावसराची तयारी, ही जी वेळ आहे ना आत्ताची, ही 5 वाजलेत आता, काळोख पडायच्या आधी पूजावसर व्हायचा. आधीच्या काळामध्ये काळोखाच्या आधी, भोजनापासून सगळ्या गोष्टी काळोख पडायच्या आधी होत असायच्या. एकदा काळोख पडला की नंतर थोडंसं हालचाल मंदावते. आणि म्हणून आहारशास्त्रानुसार म्हणा, व्यवहारशास्त्रानुसार म्हणा, सर्व गोष्टी ज्या आहेत ते संध्याकाळ म्हणजे रात्र होण्याच्या आधी, काळोख होण्याच्या आधी त्या गोष्टी पार पडल्या पाहिजेत. आणि म्हणून ही जी वेळ आहे ती पूजावसराची वेळ आहे. पूर्ण ती लगबग आत्ता या वेळेला, आता पण स्वामी जिथे कुठे असतील, सायंकालीन पूजावसराची तयारी आत्ता सुरू असेल. आणि मग हा जो अवसर काळ आहे, तो अवसर काळ आठवत आपल्याला काय करायचं आहे? त्या परमेश्वराशी संपर्कात यायचं आहे, परमेश्वराच्या सन्निधानात जायचं आहे, आपल्याला जायचं आहे. परमेश्वराचं सन्निधान आपल्याला आहेच, पण आपण परमेश्वराच्या सन्निधानामध्ये जसे तसे नाही आहोत. ते कधी जाणार? जेव्हा तुम्ही देवाला आठवाल तेव्हा तुम्ही देवाच्या संपर्कात, सन्निधानात जाणार. एरवी स्वरूपाचं सन्निधान इथे आहेच,
परंतु त्याचा उपयोग आपल्याला अजूनपर्यंत होत नाही आहे, करता येत नाही आहे, तर तो करता आला पाहिजे. आणि म्हणून सांगतात की नागांबिका द्यनुचरी नमिजे परात्मा, म्हणजे इत्यादी भजन पूजन स्वामींचं झालेलं आहे आणि तदनंतर स्वामींचं यथोचित धूप दाखवलं आहे, दीप वळलेले आहेत, सर्व संपन्न झालं. जयतू मंगल मंगला हे जती ओळगवल्या गेलेली आहे, प्रार्थना म्हटलेली आहे. आणि तदनंतर नागांबिका द्यनुचरी, म्हणजे नागांबिका म्हणजे बाईसा आणि बाकीचे जे अनुचर आहेत म्हणजे सेवक आहेत सर्व. आता या ठिकाणी जसं निरूपण अवसर असेल तर तिथे उल्लेख येतो की भटोबास मुख्य करून, एखादी सेवा व्यापार असेल तर भटोबास मुख्य करून असा उल्लेख होतो. पण पूजा अवसर काळाची मुख्य कोण आहेत? बाईसा आहे. तिथलं नियोजन व्यवस्थापन बघणारे सगळं कोण आहेत? बाईसा आहेत. आणि बाईसा म्हणजे काय, वयाने मोठे आहेत म्हणून ते तिथे मुख्य आहेत अशातला भाग नाही, ते आवडीने मोठे आहेत. इथे वयाचं काही बंधन नाही आहे, आवडीचं बंधन आहे. आवडी महत्त्वाची आहे तिथे. आणि जेवढ्या काही गोष्टी बाईसा स्वामींसाठी करतात ना ते पद्धतशीर आहे, त्याचं नियोजन आहे, त्यामध्ये स्वच्छता आहे, त्याच्यामध्ये बरवेपणा आहे. असं ते सांगतात की विहरणाला जाताना बाईसा काय करतात? कणिक तिमून ठेवतात. का बरं? कारण की ते पीठ चांगलं जर का मुरलं, भिजवलेली कणिक, त्याच्या चपात्या चांगल्या होतात, चांगल्या भाजाव्या पण लागतात बरं का. चपात्या चांगल्या लाटल्या, पीठ चांगलं आहे, तवा चांगला आहे, विस्तव चांगला आहे. तुम्ही कच्च्या जर का घाईमध्ये त्या चपात्या जर का हे केल्या तर चालणार नाही. तुम्हाला आजपासनं त्या चपात्या चांगल्या बनवाव्या लागतील. तर कोणीतरी साधू संत आले तर तुम्ही चांगल्या चपात्या बनवाल, कोणीतरी अधिकरणं येतील अजून चांगल्या चपात्या बनतील. असं होता होता कधीतरी परमेश्वराला भोजन बनवून वाढण्याचा योग येईल, त्यावेळेला सुद्धा तुमच्याकडनं तो पदार्थ चांगला कधी होईल? जर का तो वाहो आजपासून तुम्ही ठेवला तर तुम्हाला त्यावेळेला ते बरोबर तो योग्य प्रकारे तो पदार्थ समर्पित करण्याची बुद्धी तर असणार आहे, पण बनवण्याची पण प्रक्रिया तुम्हाला आली पाहिजे. आणि म्हणून हे सर्व जे आहे ते आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी समर्पित करायचं आहे. मग बाईसा ज्या आहेत नुसतंच ते कणिक तिबून ठेवती आणि त्या ठिकाणी तांदूळसुद्धा जे आहेत ते थोडं भिजवून त्यातलं पाणी काढून ठेवतात. नंतर मग तो भात जो आहे तो पटकन होईल. म्हणजे इथे स्वामी भोजनाला आरोपणेला बसले की तिकडे भात ठेवायचा आहे, म्हणजे इतर बाकीच्या गोष्टीपर्यंत तो भात होतो आणि नंतर तो गरम गरम वाढला जातो. आणि मग हे सर्व पदार्थ योग्यच प्रकारे बनवल्या पण गेले पाहिजेत आणि वाढल्या पण गेले पाहिजेत. हे बाईशांचं शिरस्थ आहे. नुसतं भोजनाच्या संदर्भात नाही, आसनाच्या संदर्भात तसंच आहे. त्याच्यानंतर सोबतच स्वामींचं पद्मासन असो, शयनासन असो, स्वामींची उपान्नो असो, स्वामींना अर्पण करायचं वस्त्र का असेना, स्वामींना श्रीकर किंवा श्री चरण प्रक्षालन करण्यासाठी उदक का द्यायचं असेना, ते बरोबर बाईसाच त्या योग्य पद्धतीने ते करायचे. आवड असेल तर सगळ्या गोष्टी घडतात. एखादी म्हातारी आई असते, ती इतरांसाठी थकलेली असते, पण ती तिच्या मुलासाठी मात्र ती कधीच थकलेली असते. मुलगा आला म्हणजे लगेच आई तरतरीत होते. बाकीच्या कार्यासाठी लगेच आई थकलेली असते, तिच्यामध्ये ती ताकद नसते, पण मुलासाठी मात्र तो जिवंतपणा तिच्याकडे येतो. तसं भक्ताच्या बाबतीमध्ये आहे की परमेश्वरासाठी भक्त कधी उभा असतो. आमचे भटोबास भर तापामध्ये उभे होते तिथे, कारण की देवासाठी आहे. इतर कार्यासाठी जर का त्यांना म्हटले असते स्वामी तर त्यांच्यात ती ताकद नसती, त्यांच्यात तो तापच असता नसते हो म्हटले ते. परंतु देवाने देवाच्या कार्यासाठी म्हणून जे सांगितलं त्यासाठी नकार हा शब्दच नाही. भक्ताची आवडीची ती ताकद आहे. आणि म्हणून इथे बाईसा यांचं नाव मुख्यत्वाने घेतलं जातं की नागांबिका द्यनुचरी. नागांबिका म्हणजे बाईसा आणि सर्वस्त जे काही भक्तजने आहेत ते नमिजे परात्मा म्हणजे परमेश्वराला नमन करतात, वंदन करतात. कसं वंदन करतात? भटोबास असतील तर किती दंड घालतात?
5 दंडवते घालीती, बाईसा राशी एकी दंडवते घालीतेची असते. राशी एक संख्या आहे, जसं अब्ज अनंत, तशी राशी म्हणजे इतकी इतकी एक संख्या आहे समजा. परंतु एका मताने राशी दंडवते म्हणजे जोपर्यंत बाईसांना दंडवत घालण्याचा वाहो आहे तोपर्यंत ते घालतच आहेत, घालतच आहेत, घालतच आहेत. म्हणून तिथे शब्द की घालीतेची असती, म्हणजे त्यांचे दंडवत थांबत नाहीत, सुरू आहे त्यांचे दंडवत. त्या दंडवतामध्ये एवढे दंडवत काय आहेत बरं? कारण की बाईसांचे दोष कमी आहेत. आपण किती दंड घालतो? मोजून 5, 5.5 दंड सुद्धा घालत नाही आपण, 5.25 सुद्धा नाही घालत. 5 म्हणजे 5च एवढे पक्के आहेत, कारण आपले दोष कमी आहेत. आपले 5 दंडवतात दोष संपून जातात आपले. बाईसांचे दोष भरपूर आहेत, त्याच्यामुळे त्यांचे राशी दंडवत आहेत. परंतु त्या दंडवतामध्ये नुसतं राशी दंडवत नाही आहेत, तर राशी कर्मसुद्धा बाईसांचे नासून जातात. कर्माच्या राशीच्या राशी नासतात. का नासतात? आता एक लक्षात घ्या बरं का, बाईसांचे दोष जास्त आहेत असं मी म्हटलो, पण खरोखर तसं पाहता बाईसांचे दोष नाहीच आहेत. जे आहेत ते किरकोळ दोष आहेत, म्हणजे त्याचं काही हे नाही, कारण की त्यांना प्रेमदान झालेलं आहे. इतकं मोठं परमेश्वराचं उत्तम साधन दिलं गेलेलं आहे. मग जे काही किरकोळ दोष असतील ते अशाच याच्याने निरसन होऊन जातात. कारण की त्यांनी एवढंसं जरी दुःख केलं तरी त्याच्यात अनेक कर्मांचा नाश होतो. ही भक्ताची विशेषता आहे. आणि म्हणून बाईसा दंडवत घालतच आहे. दंडवत घालण्याची एक ती आवड आहे. का दंडवत घालतात बाईसा? कधी प्रश्न पडला आपल्याला? व्यायाम म्हणून तर घालत नाही, की देवाने सांगितलं म्हणून घालत नाही, मग दंडवत का घालतात? आता मी जे बोललो की बाईसांचे दंडवत दोष भरपूर आहेत, ते कुणाच्या दृष्टीने? आपल्या दृष्टीने नाही, पण त्यांच्या दृष्टीने असं वाटतं की माझ्याकडनं भरपूर मोठा दोष घडला, मी पाय पुसणं बसायला टाकलं, शिळा अन्न दिलेलं आहे वगैरे, म्हणजे मी उचासनी बसलेली आहे, हे दुःख बाईसांच्या मनामध्ये आहे. आणि पूजाअवसर काळी ते आठवतं बाईसांना, कारण की स्वामींनी जे प्रेमदान दिलेलं आहे ते कुठल्या वेळेला दिलं? पूजाअवसर काळीच दिलेलं आहे. बाईसांचा पूजाअवसर सुरू आहे आणि स्वामी बसलेले आहेत, आणि अशा वेळेला स्वामींनी ते प्रेमदान दिलेलं आहे. त्या क्षणाची ती आठवण आहे. आणि दुसरा क्षण आहे की स्वामी उचासनी आहेत आणि बाईसा स्वामींचं पूजन करतायत. म्हणजे बाईसाचा जो काही आनंद आहे तोही पूजाअवसराशी संबंधित आहे, आणि बाईसांचं जे प्रायश्चित्त आहे ते सुद्धा पूजाअवसराशी संबंधित आहे. कारण की त्यावेळेला त्यांना ते सर्व आठवतं त्या पूजाअवसर काळी. म्हणजे बाईसांचं पूजाअवसर काळी 2 लाभ होतात. एक, त्यांची कर्मनाश तर होतच आहे, योग्यता वाढतेच आहे, पण घडला जो दोष आहे त्या घडल्या दोषाच्या प्रायश्चित्तामुळे त्यांचे अनेक अडथळे नासून जातात. इतकं दुःख त्यांचं जे आहे ते काही साधं सुद्धा नाही आहे की तेवढ्या पुरतं रडू येतं बाकी नंतर काय नाही, असं नाही. ते सतत चालू आहे. पण पूजाअवसर काळी दंडवत घालताना त्यांना ते जास्त दुःख उमळून येत असेल, त्याच्यामुळे अधिक कर्मांचा नाश त्यांचा त्यावेळेला होत असतो, अधिक दुःख त्यावेळेला आहे. आणि म्हणून त्यावेळेला बाईसांना असे ते दंडवत कमी वाटतात. जितके दंडवत घातले तितके कमीच आहे. आणि तुम्ही जेव्हा, म्हणजे एक तुम्ही प्रयोग करून बघा, तुम्ही नुसतेच चाला एकटेच, तुम्हाला एक विशिष्ट वेळ ते चालायला कंटाळेल, पण तुम्ही फोनवर बोलत चाला बरं, तुम्ही किती चालाल हे तुमच्या लक्षात सुद्धा येत नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या कार्यात व्यस्त असाल तर मग तुम्ही ते कार्य किती वेळ करताय, बोलत ते तुम्हाला लक्षात पण येत नाही. तसं तुम्ही काही न बोलता दंडवत घालता म्हणून आपले 5 दंडवतच होऊन जातात, त्याच्यानंतर कंटाळा येतो आपल्याला. परंतु बाईसांचा जो काही प्रार्थना आहे, बाईसांची जी काही विनंती आहे, जे प्रायश्चित्त आहे ते संपत नाही, ते सुरूच आहे. त्याच्यामुळे त्यांना आपण किती दंडवत घालतो याचा काही हिशोब नाही आहे. दंडवत घालतच आहेत. कारण की जेवढे दंडवत घालतात तेवढी प्रार्थना, तेवढं तळमळ, तेवढं दुःख, तेवढं प्रायश्चित त्यांचं सुरूच आहे. अशा पद्धतीने बाईसा राशी एकी दंडवते घालीतेची असते. नागांबिका देनुचरी नमीजे परात्मा, यावर आपण बघतोय की ते नमन करतात, वंदन करतात, दंडवत करतात. बाकीची भक्त मंडळी सुद्धा दंडवत घालते आहे,
परंतु या ठिकाणी बाईसांचा आणि भटोबासांचा उल्लेख प्रामुख्याने केलेला आहे. आता तिथे ते एका वाक्यात भटोबास 5 दंडवते घालिती, जर संपलं वाक्य. म्हणजे ते दंडवत काय आपल्यासारखे नाही आहेत, बाईसांचे दंडवत आहेत, त्याच्यात थोडंसं खालोखाल भटोबासांचे दंडवत आहेत. भटोबासांचे 5 दंडवत म्हणजे काय असे 1 मिनिटात 2 मिनिटात संपणारे दंडवत नाही आहेत. एका दंडवतामध्ये प्रायश्चित आहे, दुसऱ्या दंडवत प्रायश्चित आहे, तिसऱ्या दंडवतात प्रायश्चित आहे, चौथ्या दंडवतात प्रायश्चित आहे, 5व्या दंडवतामध्ये विनंती आहे देवाला की हे काही 4 दंडवतांमध्ये जे काही दुःख प्रायश्चित्त, जे काही दोष आहेत माझे वगैरे, ते देवा तुम्ही नाचले तरच ते नाचतील, अन्यथा नाचणार नाहीत. हे 5व्या दंडवतात विनंती. याला किती वेळ लागेल तुम्हाला माहिती आहे? प्रायश्चिताचे 5च दंडवत असतात, पण कधी पाऊण तास लागतो, कधी 1 तास, कधी 1.5 तास लागू शकतं. आणि जर का तुम्हीच तुमचे दोष जर का ते आठवून प्रायश्चित्त केलं स्वतःच, दुसरं कोण नाही आहे तिथे, अधिकरण आहेत समोर, आणि तुम्ही तुमचे दोष आठवून बोलतायत, तर तुम्हाला तुमचे स्वतःचे एवढे दोष आठवतील, 1 दिवस सुद्धा निघून जाईल त्याच्यामध्ये. आपण एवढे दोष केलेले आहेत. म्हणजे भटोबासांचे 5 दंडवत हे लगेच संपणारे नाहीत, त्याच्यात दुःख प्रायश्चित सर्व आहे. म्हणजे व्यवस्थितपणे ते सुद्धा दंडवत आहेत. अशा प्रकारे स्वामींना आधी दंडवत केल्या जातो आहे, श्रीचरणावर मस्तक ठेवल्या जात आहे, त्यानंतर साष्टांग दंडवत घातले जात आहेत. साष्टांग दंडवत हा जो विधी आहे तो आमच्या स्वामींनीच विहित केलेला विधी आहे. कुणाला सांगितलं साष्टांग दंडवत घाला? चांगदेव भटांना. खैराळा या ठिकाणी स्वामी चांगदेव भट पोहोचलेले आहेत आणि तिथून स्वामी रिद्धपूरचं दर्शन करवितात. ते पहा रिद्धपूर, ते शाळेचे कळस दिसतात. आणि मग स्वामींनी श्रीकर जोडलेले आहेत आणि चांगदेव भटांनी आपले हात जोडले, वंदन केलं. स्वामी म्हणतात तुम्हा साष्टांग लाभे, साष्टांग ही लाभे. असेही हात जोडायचेत आणि साष्टांग दंडवतही तुम्ही घातले पाहिजेत. म्हणजे हा विधी जो आहे साष्टांग दंडवत घालण्याचा, तो आमच्या स्वामींनी आम्हाला विहित केलेला आहे. तो आम्हाला बाईसांच्या रूपामध्ये तिथे दिसतो, भटोबासांच्या रूपामध्ये दिसतो. सन्निधानी साष्टांग दंडवत घालण्याचा विधी आम्हाला दिसतो. अशा पद्धतीने नमीजे परात्मा, परात्मा म्हणजे परमेश्वराला वंदन केले जातं, दंडवत केले जातो. त्यानंतर पूजावसराला ज्या गावाला स्वामी उपस्थित आहेत, मग कुठेतरी करंजखेडला असतील, कुठेतरी स्वामी पैठणला असतील, नेवाशाला असतील, तर तिथले जे काही गावातले जे काही आहेत दर्शनीय आहेत ते स्वामींच्या भेटीसाठी त्यावेळेला येतात. काहींचा पूर्व परिचय आहे, काही नवीन परिचय आहे, काही स्वामींना बघून वेधल्या जातात आणि मग येतात. आणि त्या ठिकाणी पूजावसर काळी बरोबर ते उपस्थित होतात. आता असे जे काही उपस्थित झालेले सर्व गावातले यजमान मंडळी आहेत, ते यजमान मंडळी स्वामींचा तो पूजावसर पाहतात. काही त्यांना अर्पण करायचं असेल ते फळ फूल ते स्वामींना अर्पण करतात आणि नंतर बाजूला बसून राहतात. पूजावसर संपन्न होतो, सगळा विधी होतो आणि ते गावातली जी काही दर्शनीय आहेत ते सगळे बसलेलेच आहेत. जसं नेवासा आहे, तिथे दिवाळीच्या वेळेला सर्वजण आलेले आहेत आणि आल्यानंतर स्वामींचा पूजावसर संपन्न झाला, सगळं झालं आणि ते लोक बसूनच, ते जायला तयार नाहीत, बसून आहेत. आता बाईसांना वाटतं की स्वामींच्या आरोगणेची वेळ होत चाललेली आहे, अजून थोडा वेळ झाला तर मग वेळेवरच भोजन स्वामींची आरोगणा झाली पाहिजे. म्हणून बाईसा म्हणतात देवा यांना आता पाठवणी द्या, आता घरी जायला सांगा यांना. आता स्वामी कसे काय सांगतील घरी जा म्हणून? जसं आता आम्ही तुम्हाला बोलवू शकतो मंदिरात या, पण म्हणू शकतो का आता आटोपले निघा आता घरी, तुम्ही तर येणारच नाही परत. म्हणजे आपण एखाद्याला या म्हणू शकतो पण जा नाही म्हणू शकत. आमचे स्वामी सांगतात येत येऊ ये तैसे जावं नाहीये. म्हणजे आम्ही तुम्हाला आणू शकतो, सहाय्य करू शकतो, पण आम्ही तुम्ही इथून जावे म्हणून आम्ही काही करू शकत नाही. म्हणजे त्याच्यासाठी काहीच आपल्याकडे नाही आहे. म्हणजे या ठिकाणी स्वामी
बाई सांना म्हणतात, बाई आम्हाला काही सांगायची गरज नाही, कारण की प्रापंचिक लोकांना या म्हणावं लागतं, जा म्हणावं लागतच नाही, आपण म्हणायचं कामच नसतं. ते बरोबर त्यांचे स्वामी म्हणतात त्यांचे जे पाश आहेत, लीळेचं नावच आहे तथा पाश निरूपण. स्वामी म्हणतात की त्यांचे जे पाश आहेत, बंधन आहेत, ते बरोबर त्यांना घ्यायला बोलवायला येतील. आणि स्वामी म्हणतायत नाही म्हणतायत तेवढ्यामध्ये कोणाचा नातू, कोणाचं कोण आले, चला घरी बोलवलंय सगळे. त्या काही फोन नव्हते, आता फोनच येतात. म्हणजे स्वामी मग त्या नगरजनांना काय करतात, पाठवणी देतात म्हणजे काय, त्यांना प्रसाद दिला जातो. ते म्हणतात देवा आम्ही येतो, मग स्वामी त्यांना प्रसाद देत आहेत किंवा त्यांना ठीक आहे जा वगैरे. म्हणजे एक व्यावहारिक जी चौकशी आहे, म्हणजे लीळाचरित्रामध्ये आम्हाला तो व्यवहारही दिसतो की जे कोणी आहेत उपदेशी जे आहेत, महानुभावपंथीय जे आहेत, त्यांच्याशी तर आम्हाला संवादच करायचा आहे, परंतु इतर जे कोणी आहेत जे महानुभावा व्यतिरिक्त आहेत त्यांच्याशी पण आम्हाला संवादच करायचा आहे, त्यांच्याशी वेडं वाकडं बोलायचं नाही. तुम्ही अशाच पद्धतीने बोललं पाहिजे की त्यांना बरं वाटलं पाहिजे. स्वामी म्हणतात की येता प्राणी जळता जावे तर निवावे ते काय. प्रत्येकजण इथे आल्यानंतर बरं वाटलं पाहिजे, शांत वाटलं पाहिजे, मग तो कुठल्याही धर्माचा का असे ना. स्वामींकडनं आम्हाला तो व्यवहार जो गुण आहे, व्यावहारिक संवाद जो आहे तो आम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो. आणि मग ग्रामस्थ लोक मग पाठविजे कृपाळे. ग्रामस्थ लोकांना पाठवणी ते म्हणतात, आम्ही निरोप घेतात केव्हा, आम्ही येऊ का. म्हणजे जेव्हा तुम्ही मोठ्या व्यक्तीकडे जाता तेव्हा आम्ही जातो असं म्हणायचं नसतं. एरवी पण व्यवहारामध्ये जातो असं म्हणत नाही, येतो असंच म्हटलं जातं. मग व्यवहारामध्ये काय म्हटलं जातं, आम्ही येतो, बरोबर. परंतु तुम्ही जेव्हा मोठ्या अधिकरणांकडे जेव्हा असता, तुम्ही परमेश्वर अवताराच्या सन्निधानी असता, तेव्हा जातो हे तर म्हणायचंच नाही, येतो हे पण म्हणायचं नसतं, येऊ का. लक्षात आलं शब्द काय काय फरक आहे. येतो आणि येऊ का ह्याच्यात काय फरक आहे. येतो म्हणजे तुम्हीच त्यांना सांगतात आम्ही चाललोय, पण येऊ का म्हणजे तुम्ही त्यांच्याकडनं आज्ञा विचारतात की आम्ही जाऊ का की नको जाऊ. त्यांच्या शब्दावर आपलं जाणं न जाणं हे अवलंबून आहे. मग ते म्हणतात ठीक आहे या, असं जर का ते म्हणाले तरच आपण बाहेर पडायचं. ते म्हटले की आता जाऊ नका, थोडासा 1 तासाने जा, तर आपण त्यावेळी थांबलं पाहिजे. कारण की त्यांना परमेश्वराने काय सूचित केलेलं आहे आपल्याला माहिती नसतं. आपण म्हणतो नाही आम्हाला उशीर होत आहे, परंतु ते जर का म्हटलं की नाही थांबा, तर तुम्ही थांबू शकता, थांबावंच. आणि म्हणून त्या ठिकाणी येऊ का ही आज्ञा विचारायची असते. आम्ही मार्गामध्ये होतो, कुठे जायचं असेल, गावात जरी जायचं असेल तरी बाबांना किंवा मामाजींना विचारूनच जावं लागायचं. मग गावातल्या गावात जायचं तर मामाजींकडे आज्ञा काढली तरी चालायचं. मग बाहेर गावाला जायचं, कोपरगाव वगैरे कुठे, तर मग तिथे बाबांनाच विचारावं लागायचं. घरी यायचं असेल तर बाबांनाच विचारावं लागायचं. मग तिथे गेल्यानंतर विचारायचं बाबा ते घरी जायचं होतं, मग बरं ठीक आहे असं म्हटलं की लगेच आम्ही तिकडून निघायचो. बाबांची परत इच्छा काय वेगळी झाली की आता कधी कधी असं असायचं की म्हणजे बाबांचं त्यावेळी तिथलं वातावरण कसं आहे, बाबा हसतायत का वगैरे, आनंदित आहेत का, तरच जायचं सुट्टी मागायला. जर का बाबा कुणावर शिक्षा पण करत असतील कुणाला, त्यावेळी चुकूनही जायचं नाही. मग असं बघूनच आम्ही जायचो आणि कधी कधी तसं गेलोच, मग ते म्हणायचे व्हा पट्टीवर, गपचूप पट्टीवर यायचं, काहीच बोलायचंच नाही. पुढचं एकही अक्षर बोललात तर चालणार नाही. मग तुमचं किती अर्जंट काम असो, पण त्यांनी म्हटलं नाही तर नाहीच. मग आम्ही गपचूपही निघून येऊ शकत होतो, परंतु त्यांनी नाही सांगितलं, म्हणजे त्यामागे काहीतरी कारण आहे किंवा काहीतरी पुढे घडू शकतं. आपण गेलो तर ते संकेत आहेत ते, म्हणून त्यांचे शब्द काय आहेत ते खूप महत्त्वाचे असतात.
तर ते आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. म्हणून या ठिकाणी काय शब्द आहे, मग पाठ विजे, स्वामी पाठवतात त्यांना, ते जातात असं नाही आहे. पाठ विजे म्हणजे ते जेव्हा म्हणतात देवा आम्ही येऊ का, त्यावेळेला स्वामी त्यांना आज्ञा त्यांनी विचारली, स्वामी त्यांना अनुज्ञा देतात, ठीक आहे या. मग पाठविजे कृपाळे म्हणजे कृपाळू परमेश्वर काय करतात, पाठवतात त्यांना. जर का तिकडे परमेश्वराकडे कृपाळू गुण नसतं तर कोणाला घरी पाठवलं नसतं देवाने, बसा इथे सगळ्यांनी. पण परमेश्वर कृपाळू आहेत. आमचे स्वामी तर आपात मस्त कृपा आहे असं म्हणतात की ठीक आहे जाऊ दे, आता काय करायचं, यांचाही उद्धार करायचा आहे, परंतु आता तुर्तास जाऊ दे, परत येतील, परत काहीतरी अर्पण करतील, सेवा करतील, कणव वाढेल, खंती कमी होईल. असं होता होता देव आमचे स्वामी थोडी थोडी सूट देतात. आमचे श्रीप्रभू सूट देत नाहीत. श्रीप्रभू म्हणतात जा इथून, ते जातच नाही. कोण, दामूर्त स्वामी नारळच फेकून मारतात त्याच्या डोक्यात. म्हणजे तिथली प्रवृत्तीच काहीतरी वेगळी आहे. अर्थातच स्वामींनी फेकून मारलेल्या नारळामुळे सुद्धा त्यांना लाभच होतो, त्यांना काही नुकसान होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी ते सुद्धा कृपाळूपणाचंच कार्य आहे. म्हणजे प्रत्येक अवतार जर का बघितले तुम्ही तर कृपाळूच आहेत, कारण की मूळ परमेश्वरच कृपाळू आहे. दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू प्रत्येक अवताराकडे ते आहे. फक्त कधी कधी काय असतं की प्रत्येक अवतार आता ठरवतात की आता काय करायचं आहे ह्या जीवासोबत, मग त्यावेळी स्वामी थोडे कठोर होतात. परंतु एरवी स्वामी कृपाळूच आहेत. त्या कठोरपणामध्ये सुद्धा कृपाळूपणा जो आहे तो आम्हाला तिथे बघायला मिळतो. स्वामी एक चडकाना हाणतात, एक कानाखाली देतात त्या गोवारियाच्या, हे काय आहे कठोर झाले, आणि त्याच्यातही त्याचा डोळा बसवून दिला, परत हे कृपाळूपण झालं. त्या कठोरपणासुद्धा कृपाळूपण आमच्या स्वामींचं आम्हाला बघायला मिळतं. म्हणजे अशा पद्धतीने कृपाळू परमेश्वर जरी त्यांना इच्छा आहे की तुम्ही जाऊ नये तरी सुद्धा म्हणतात ठीक आहे जा, पण लक्ष त्यांच्यावर परमेश्वराचं आहे. व्याळी घृतोदन शिता पययुक्त की, जे बाईसांची लगबग काय सुरू आहे, एकीकडे पूजावसर संपन्न झाला, बाईसा विडिया करून देती, ते फोडी ओळगवतात वगैरे, म्हणजे सकाळच्या पूजा अवसरामध्ये हा उल्लेख येतो. तरी हातीचा कंपू जायना. आपण इथे आपल्याला हे जे वाक्य आहे हे वाक्य या ठिकाणी घ्यायचं आहे की स्वामींचा पूजावसर संपन्न झाल्यानंतर पण कितीतरी वेळ बाईसांचा जो हाताचा थरकाप आहे, वैपतू वैवर्ण अश्रू प्रलय, आपण हे बघितलं ना अष्ट सात्विक आहे, त्याच्यामध्ये बाईसांचा हाताचा कंप जो आहे तो तसाच आहे. तो कमी प्रमाणामध्ये का होईना पण हात त्यांचे थरथर असे त्यांच्यामध्ये कंपन आहे त्या हातामध्ये. आणि एकीकडे बाईसांची ती सुद्धा तयारी सुरू आहे की भोजनाची, आरोगण्याची तयारी, काय काय पदार्थ आहे, स्वामींचं ताट, स्वामींचं आसन वगैरे सगळं ती पण एक तयारी आहे. बाईसा वाट बघतात की सगळेजण कधी जातील, कधी स्वामींना योग्य वेळेवर आपल्याला आरोगणा देता येईल. आणि ते सर्व तयारी बाईसांनी ती केलेली आहे. आणि मग कुठल्या वेळेला काय वाढायचं, जसं असं असतं की पंक्तीमध्ये आधी भातच वाढला जातो, भात शेवटी वाढायचा, भात नंतर गरम गरम आणायचा असतो. काही गोष्टी ज्या असतात त्या नंतर वाढायच्या असतात की त्या गरम गरम आल्या पाहिजेत, पद्धत आहे त्या वाढण्याच्या. हे तुम्ही आज शिकले तर उद्या कधी परमार्गी जर का काही कार्य करायची वेळ आली, सेवा करायची वेळ आली, तर तिथे तुम्हाला ते शिकवावं लागणार नाही, तुम्हाला ते समजलं पाहिजे. त्यानंतर बाईसांना ते माहिती आहे कधी काय वाढायचं, कधी काय द्यायचं आणि किती वाढायचं आहे. एकदम असं भरपूर नाही वाढायचं. भाकऱ्या म्हणजे 2 भाकऱ्या वाढून दिल्या एकदाच असं नाही. स्वामींची आरोगणा कशी आहे, श्रीमंत आणि सुकुमार दोन्ही शब्द जे आहेत ते एकमेकाला विरोधक पण आहेत आणि एकमेकांना मिळते जुळते पण आहेत, बरोबर आहेत. हे जो काही 2 शब्द आहेत हे आमच्या लीळाचरित्रातच आम्हाला वाचायला मिळतात. इतर कुठे मला हे शब्द एकत्र आलेले दिसत नाहीत. हे लीळाचरित्राचं साहित्य आहे. आमच्या महानुभाव पंथाचं हे साहित्य आहे की श्रीमंत आणि सुकुमार आरोगणा
हे बाहेर तुम्ही कोणाला सांगितलं तर समजणारच नाही काय आहे श्रीमंत आणि सुकुमार. ते पदार्थ जे आहेत ते श्रीमंत आहेत, म्हणजे खूप चांगल्या प्रतीचे पदार्थ आहेत. ते तूप जर का असेल तर चांगलं तूप आहे एकदम, तेल असेल तर चांगलं आहे, तांदूळ चांगले आहेत, चांगल्या प्रतीचं सगळं अन्न आहे, म्हणजे श्रीमंत आहे ते. जसं कधी कधी आपण बघतो ना, खूप लोकांना आता हे करायचं आहे का स्वस्तातलं बघा थोडंसं, याला श्रीमंत पदार्थ नाही म्हणत. आणि तुम्हाला एकट्याला खायचं असेल तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं घेऊन खाता, चांगल्या प्रतीचं. परंतु स्वामींना जे पदार्थ दिल्या जात आहेत ना ते कसे आहेत, आता श्रीमंत पदार्थ श्रीमंत आहेत, हा देणाऱ्याचा कड आहे, आणि सुकुमार हा परमेश्वराचा कड आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्यावेळेला स्वामींना जे पदार्थ अर्पण केले जात आहेत, ओळगवल्या जात आहेत आणि वाढल्या जात आहेत, ते कसे उत्तम प्रतीचे आहेत, ते चांगलेच पदार्थ आहेत. आता त्याचा दुसरा अर्थ आहे श्रीमंत. आपण दुसरा अर्थ बघूया की श्रीमंत म्हणजे श्रीमंत व्यक्तीने वाढलेले पदार्थ आहेत ते. मग ते श्रीमंत कोण, स्वतः बाईचा श्रीमंत आहेत, गुणांनी श्रीमंत आहेत त्या. आता भिक्षांना झोळीतले जर का पदार्थ असतील किंवा ते तांदूळ कोणी आत दिलेले असतील, तो व्यक्तीसुद्धा श्रीमंत आहे की त्यांनी दिलेलं अन्न स्वामींच्या ताटात वाढल्या जावं, इतका श्रीमंत माणूस आहे तो. नाहीतर आमच्या नातोबासांनी दुसऱ्या दिवशी आणलेली तांदूळाची भाजी आमच्या स्वामींनी घेतलीच नाही. म्हणजे किंवा भिक्षेमध्ये आलेली इतरही पदार्थ जे ते काही वाढल्या जात नाहीत, बाईसा वाढत नाहीत, कारण की तो व्यक्ती श्रीमंत नाही आहे. म्हणजे त्याच्याकडे ते श्रीमंत गुण आहेत जे देवाच्या उपयोगी त्याचे पदार्थ जावेत, अशा प्रकारचा तो श्रीमंत आहे. म्हणून सुद्धा ते पदार्थ कसे श्रीमंत आहेत. आणि तिसरा अजून एक अर्थ घेऊया की ते जे काही वाढण्याची जी काही आवडी आहे ना, ती आवडी श्रीमंत आहे. ही आवडी तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही, तुमच्यामध्ये स्वतःमध्ये बघायला भेटणार नाही, तुमच्या आसपास बघायला भेटणार नाही. म्हणजे परमेश्वराला सुद्धा अशी आवडी दुर्लभच आहे. अशा आवडीचा जीव भेटणं हे परमेश्वरासाठी सुद्धा दुर्लभ आहेत. म्हणून वाढोवाढी परमेश्वर त्या जीवांना गिवसतात. 3 दिवस अपमान करून सुद्धा बाईसांच्या त्या मठातनं स्वामी का नाही गेले, कारण की त्यांच्याकडे आवडीची श्रीमंती आहे. फक्त त्याच्यावर काय आहे, एक शिरसाळा आहे, कान माथरपणा आहे, तो बाजूला एकदा केला की आतमध्ये काय आहे, तो योग्य पाषाण जो आहे तो आतमध्ये आहे. मग बाईसा जे आहेत ते आवडीने एवढ्या श्रीमंत आहेत आणि ती आवडी देवाला कुठेच मिळत नाही. स्वामी म्हणतात किती दिवस अपमान हो, कदाचित 1 महिना अपमान केला असता तरी पण स्वामी तिथेच थांबले असते. आणि ती आवड जी आहे ती आवड श्रीमंत आहे, ती ऐड्या गैऱ्याकडे ती आवडी नसते. आपली आवड तेवढ्यापुरती तेवढी आहे. एकदा ते कार्य झालं की आपली आवडी कमी होते. तुम्ही म्हटले आम्ही आवडीपूर्वक सेवेला उभे आहोत, किती वेळ उभे राहणार, 1 तास 2 तास, 3ऱ्या तासाला तुमची आवड कमी झालेली आहे. बाईसांची आवड शेवटपर्यंत कमी तर नाही झाली, उलट वाढत वाढत चाललेली आहे, वृद्धिंगत होत चाललेली आहे. म्हणून श्रीमंत आवडी असलेल्या त्या बाईसांनी ते पदार्थ वाढलेले आहेत आणि तो वाढताना बाईसांचाही भाव अति श्रीमंत भाव आहे. म्हणून आपोआपच त्या पदार्थाला सुद्धा ती श्रीमंती प्राप्त झालेली आहे. एखादी विटलेली भाजी आहे, आपल्याला जर का कोणी दिली तर आपण खाऊ का, ती नाही खाणार, विटलेली भाजी आहे ती. परंतु जर का ती बाईसांनी आपल्याला दिली तर आपण खाणारच, कारण की बाईसांनी दिलेली. म्हणजे बाईसा एवढ्या श्रीमंत आहेत आवडीने की त्यांनी ज्या पदार्थाला स्पर्श केला तो पदार्थ श्रीमंत होऊन जातो. तो पदार्थ आपण टाकू शकत नाही, कारण की बाईसांवर स्वामींची कृपादृष्टी आहे आणि त्या कृपादृष्टीने स्पर्शित पूर्ण ते स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाला स्पर्शित तो पदार्थ आहे. अर्थातच देवानी एखादा पदार्थ दिला तर आपण नाही म्हणू का, त्याला नाही म्हणूच शकत नाही, कारण की तो परमेश्वराने स्पर्श केलेला पदार्थ आहे, तो अतिश्रीमंत पदार्थ आहे. म्हणून स्वामींच्या ताटात ओळगवलेले जे पदार्थ आहेत ते मी एक अर्थ सांगितला की ते उच्च प्रतीचे आहेत, चांगले महागडे पदार्थ.
हा एक अर्थ झाला, परंतु तसं नाही आहे. ते मुळात म्हणजे उत्तम अधिकार करणं योग्यता असलेल्या जीवाचेच पदार्थ त्याच्यात वाढले जातात. एरवी कुठल्याही जीवाचे पदार्थ त्याच्यात वाढल्या जात नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींचे आरोग्य श्रीमंत आहे, म्हणजे पदार्थ आहेत, परंतु सुकुमार म्हणजे खूप परमेश्वर जेवत नाहीत. आहारशास्त्रानुसारच परमेश्वर भोजन करतात. का बरं? देवाने किती खाल्ले तरी देवाला काही त्रास होणार नाही, परंतु का बरं तसं करतात? कारण की त्याला वचन प्रमाण आहे की परमेश्वर काय करतात, युगानुरूप परमेश्वर क्रीडती. म्हणजे प्रत्येक युगाच्या अनुरूप परमेश्वराची लीळा आहे, प्रत्येक काळाच्या अनुरूप ती लीळा आहे. प्रत्येक वातावरण, प्रत्येक प्रदेश विभागाच्या अनुषंगाने परमेश्वर त्या ठिकाणी आपली लीळा करत असतात. आणि म्हणून मनुष्य वेशानुरूप जेवढा काही आहार घेतला पाहिजे, प्राणासी आहार देवा हा नियम आपल्याला देवाने सांगितला आहे, पण देव स्वतः आपल्याला तो नियम पाळून सुद्धा दाखवतात. म्हणून ती आरोग्य कशी आहे, सुकुमार आहे. जेवढं अन्न आवश्यक आहे तेवढंच अन्न ग्रहण करायचं. श्रीमंत सुकुमार आरोगणा स्वामींची आहे. म्हणून बाईसा वाढताना सुद्धा कसं नाजूक पद्धतीनेच ते वाढतात, बरोबर, जेवढ्याला तेवढं ते वाढलं जातं. आणि मग भोजनामध्ये काय आहे न, व्याळी म्हणजे काय, सायंकाळच्या भोजनाला व्याळी असं म्हणतात. दुपारच्या भोजनाला काय म्हणतात, पीडाहरण, कारण की दुपारच्या भोजनाची पीडा अधिक असते म्हणून त्या पीडेचं हरण. आणि सकाळच्या नाश्त्याला काय म्हणतात, उदक असं म्हणतात. उलट आलो आपण, उदक असं म्हणतात. उदक म्हणजे पाणी पिण्यापुरतं. हे कुणाचं सांगितलं आहे, आचरणवंत जी व्यक्ती आहे, म्हणजे खास करून तर त्यांचं जे काही सकाळी त्यांना जे खायचं आहे ते कसं उदक पिण्या एवढंच ते ग्रहण करायचं आहे, म्हणजे तेवढं पोटाला. परंतु आहारशास्त्रानुसार असं आहे की सकाळचं जे भोजन आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे, म्हणजे पोटभर झालं पाहिजे, कारण ती वेळ तुमची भोजनाची उत्तम वेळ आहे. मग व्याळीला म्हणजे सायंकाळचं जे भोजन आहे त्या भोजनाला काय आहे, घृतोदनशिता पययुक्त कीजे. म्हणजे घृत म्हणजे काय आहे, तूप आहे. त्याच्यानंतर त्या तुपासोबत ओदन, घृतोदन म्हणतो ना तुम्ही, घृतोदन सीता, ते काय आहे, घृत आणि ओदन हे दोन्ही एकत्र केल्यानंतर घृतोदन असा शब्द तयार होतो. घृत म्हणजे तूप, ओदन म्हणजे भात, शीता म्हणजे साखर, शीत पांढरी आहे, सफेद आहे. पय म्हणजे त्याच्यामध्ये दूध टाकलं जात आहे. म्हणजे आलं लक्षात तुमच्या काय, आधी भात काय वाढलं जाईल, आधी तूप वाढलं जाईल की साखर की दूध, आधी काय वाढलं जाईल, भात, त्याच्यानंतर साखर, त्याच्यावर तूप आणि मग दूध शेवटी. का, कारण की ते गरम गरम वाढायचं आहे. आणि ते गरम गरम कधी वाढताना म्हणजे ही पद्धत अशी आहे की ती साखर आणि ते तूप दोन्हीवर ते गरम गरम दुधाची जी धार आहे ना ती आली पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये साखर पण विरघळते आणि तूपसुद्धा असं पूर्ण मिसळत आहे. किंवा तुम्ही शेवटी सुद्धा तूप टाकू शकता, असंही करू शकता, केव्हा स्वामींचा आणि तुमचा योग येईल त्यावेळेला. परंतु जो क्रम आहे तुम्ही कसंही तो क्रम करू शकता. आणि आपल्याला महत्त्वाचं हे आहे की आमचे स्वामी सायंकाळचं भोजन काय असायचं, दूध, हे लक्षात घ्या. आहारशास्त्रानुसार सायंकाळी कढी, ताक, दही, आंबट पदार्थ हे नसले पाहिजेत. हे सुद्धा आम्हाला आमच्या स्वामींच्या त्या आहारावरून हे एक व्यवहार ज्ञान आम्हाला कळतं, आहार ज्ञान आम्हाला कळतं. व्याळी घृतोदन सीता पययुक्त कीजे. पय म्हणजे दूध, युक्त असं तो पूर्ण आहार आहे. कीजे म्हणजे ते व्याळी स्वामींची अशा प्रकारची असते. तांबूळ वक्र कमळी मिरवे परेशा. तांबूळ म्हणजे जे पान आहे, आमच्या बाईसा काय करायच्या,
विडा करून द्यायचा. विडा म्हणजे काय? एका अख्ख्या पानाला कात चुना लावून देणं, ह्याला विडा असं म्हणतात. अर्ध्या पानाला कात आणि चुना लावून देणं. जर का पान मोठं असेल मग त्या पानाचे 2 भाग करायचे, एका भागाला कात चुना लावून द्यायचा, त्याला विडिया असं म्हणतात. छोटं पान विडिया, मोठं पान विडा, अख्ख्या पानाचा जो असतो तो विडा. आणि सुपारीची जी फोडी आहेत त्या नंतर ओडगावायच्या, नंतर द्यायच्या. अशा पद्धतीने तो तांबूळ अवसर जो आहे स्वामींचा तो चालायचा. आणि ते तांबूळ बाईसा स्वामींना काय करायचे? अर्पण करायचे, ओळगवायचे. वक्र कमळी, आणि ते दिलेलं जे तांबूळ आहे ते वक्र कमळी म्हणजे श्रीमुख कमलामध्ये. काही लोक म्हणतात वस्त्र कमळी. आपल्याला काही काही जे शब्द आहेत त्याचे अर्थ माहिती नसल्यामुळे आपण काही पण बोलतो. ते काय आहेत? वस्त्र कमळी नाही आहेत, ते आहे वक्र कमळी. म्हणजे मुखामध्ये, श्रीमुख कमळामध्ये काय आहेत ते? मिरवे परेशा, म्हणजे स्वामींच्या श्रीमुखामध्ये ते तांबूळ शोभून दिसतंय. कारण की स्वामींची श्रीमूर्ती कशी आहे? कुठल्या वर्ण आहे स्वामींच्या श्रीमूर्तीचा? चांपे गौर. आणि कृष्ण महाराजांचा कसा आहे? श्याम गौर. कोणी म्हणतात ना निळे काळे, असं नाही, सावळे, त्याला शब्द आहे श्याम गौर. आरक्त गौर, श्री दत्तात्रय प्रभूंचा आरक्त गौर आहे असं म्हटलं जातं. अर्थातच आमच्या स्वामींचा चांपे गौर वर्ण आहे. आणि त्या चांपे गौर वर्ण असलेली श्रीमूर्ती, श्रीमुखी तांबूळ, तो तांबूळ रंगलेला आहे आणि तो इतका शोभून दिसतो. म्हणजे स्वामींकडे पाहून स्वामींच्या लीळेचं अवलोकन करणारे जे आहेत त्यांना स्वामींच्या प्रत्येक गोष्टी आवडतात. स्वामींचं बघणं, पाहणं, बोलणं, स्वामींचं शिक्षापण सुद्धा आवडतं. भटोबासांना आमच्या स्वामींचा कधीच राग नाही आला, कारण की स्वामींनी केलेलं शिक्षापण सुद्धा भटोबासांना आवडत होतं. भर तापात आमचे स्वामी त्यांना नेवाशाला पाठवतात, आवडतं त्यांना. आमचे स्वामी त्यांचं पोट दुखत असताना सुद्धा दगड व्हायला लावतात, तरी सुद्धा त्यांना ते आवडतं. कारण की स्वामींच्या प्रत्येक लीळेंचं चिंतन आहे. ही लीळा का आहे, असं स्वामी का बोलतायत, आणि त्याचा विचार आहे, त्याचं चिंतन आहे, आणि त्याच्यातनं त्यांना तो बोध होतो. आणि त्याच्यामुळे त्या सर्व गोष्टी देवाच्या या यथायोग्य वाटत असतात. आणि म्हणून सांगितलं की तांबूळ वक्र कमळी मिरवे परेशा. स्वामींचं ते तांबूळ ग्रहण करणं हे सुद्धा खूप सुंदर त्यांना वाटत असतं. रात्री परावर कथा पुढे सांगतात, रात्री परावर कथा कथिता उजेडे, तै विस्मिते मुनिवरे पुसिजे प्रभूते, सामर्थ्य वेदक महानिज दर्शनाचे, सांगे सुवेदपतिराज कथा प्रसंगे. भोजनोत्तर सर्वांचं भोजन, स्वामींची अर्पणा झाली, बाकीची जी काही भक्त मंडळी त्यांचंही भोजन झालं, सर्व कार्य जे आहेत ते आटोपलेले आहेत. आणि तदनंतर रात्री आता काय आहे? परावर कथा कथिता उजेडे. रात्री हा शब्द वेगळा, परावर कथा हा एक शब्द वेगळा, आणि कथिता उजेडे ही क्रिया एक वेगळी आहे. रात्री म्हणजे रात्र जेव्हा झालेली आहे, आता पूर्णपणे म्हणजे त्या काळामध्ये स्वामींचं 6-6:30ला जर का आरोगणा होत असेल तर त्यांच्यासाठी 7 म्हणजे रात्र झाली बरं का. म्हणजे तुम्ही काही भागात जर का खानदेश भागात गेले, जुन्या काळातल्या खानदेशमध्ये, तर संध्याकाळी तिथे 7ला सर्व सामसूम होणार, म्हणजे त्यांच्यासाठी ती रात्र आहे पूर्ण अशी. त्याच्यानंतर येणारी व्यक्ती म्हणजे दुर्मिळच, म्हणजे 7 ही रात्र झाली. मग त्यावेळेला परावर कथा, भोजनानंतर काय असतं आपलं? काय असतं भोजनानंतर? TV, मोबाईल आणि आराम. परंतु लक्षात घ्यायचं की भोजनानंतर स्वामींनी तर सांगितलेलं आहे की तुम्हा शयना सदी भोजनी परमेश्वर आठवायचंच आहे. भोजन करताना देवाला आठवायचं, भोजन झाल्यानंतर सुद्धा देव आठवला गेला पाहिजे. का बरं?
कारण की पचनक्रिया सुरू आहे. आपल्याला काय वाटतं की जेवलं म्हणजे विषय संपला. नाही, जेवल्यानंतर तर खरं जे काही तुम्ही खाल्ले त्याची प्रक्रिया सुरू होते पोटामध्ये, पचनक्रिया सुरू होते. त्या पचनक्रिया सुरू असताना त्या अन्नातनं सप्तधातू जे काय मज्जा, मेद, मांस, स्नायू, अस्थि, रुधिर, चर्म याच्यामध्ये जे काही बदल होतात, नवीन रक्त तयार होतं वगैरे वगैरे, हे सर्व ते अन्नाच्या माध्यमातून पोषकपणे ते तयार होत असतं. तर ते तयार होत असताना तुम्हाला जर का स्मरण करता आलं, देवाला आठवता आलं, तर ते जे काही नवीन निर्मिती होणार आहे शरीरामध्ये ती कशी होणार? सात्विक होणार. त्यामध्ये बदल होईल, परिवर्तन होईल. आणि त्यावेळेला आवर्जून आपण काय केलं पाहिजे? परावर कथा म्हणजे परमेश्वराच्या कथा वार्ता ऐकल्या पाहिजेत. आता भोजनानंतर सुद्धा कथा वार्ता आपल्याला ऐकू शकतो, बोलू शकतो. भोजनामध्ये सुद्धा परावर कथा आल्या पाहिजेत. भोजन बनवताना अन्य वार्ता करत भोजन बनवायचं का? नाही, भोजन बनवताना सुद्धा परावर कथा ते ऐकत ऐकत तुम्ही बनवा, बोलत बोलत बनवा, काही हरकत नाही. आणि ते भोजन जे आहे ते भोजन झाल्यानंतर परावर कथा म्हणजे पर आणि आवर. पर म्हणजे कोण? पर म्हणजे कोण? परमेश्वर. आणि आवर म्हणजे कोण? कोण? जीव, देवता, प्रपंच हे आवर आहेत. एकूण 4 पदार्थ: जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर. ह्याच्यातले जीव, देवता आणि प्रपंच हे आवर आणि परमेश्वर हे पर. यामध्ये सुद्धा परमेश्वर पैकीचे जे जीव आहेत, बाईसा, उपलक्षणे, भटोबास, माईमट्ट, हे आवरमध्ये येत नाहीत, हे परमध्ये येतात. शाब्द, अपरोक्ष, सामान्य, विशेष ज्ञानी आहे आणि प्राप्तीला गेलेले जीव हे सगळे परामध्ये येतात, हे आवरामध्ये येत नाहीत. कर्मराटीचे सगळे जीव हे आवर या पदामध्ये येतात. तुम्ही जेव्हा जेव्हा प्रापंचिकच सगळं चालू असते, विचार तुमच्या डोक्यामध्ये, तेव्हा तुम्ही आवर या पदात येता. आणि जेव्हा तुम्ही स्मरण करता, लीळा चिंतन करता, तेव्हा तुम्ही पर या पदामध्ये थोड्या वेळासाठी येता. तर परावर कथा म्हणजे पर आणि आवराच्या संदर्भामध्ये जे काही चर्चा आहे, निरूपण आहे, हे सगळं त्या ठिकाणी सुरू असतं. स्वामी निरूपण करतात, त्यावर स्वामी प्रश्न विचारतात. काही वेळा स्वामींना प्रश्न विचारले जातात, त्यावर चर्चा होते, त्याचा आक्षेप, खंडन. नुसतं निरूपण नाही चालू, स्वामींनाही प्रश्न विचारले जातात, स्वामी त्याचं उत्तर देतात, त्याचं खंडन केलं जातं. पण इथे तर असं आहे, मग स्वामी त्याचं उत्तर देतात की इथे असं आहे. म्हणजे बरोबर त्याच्या संदर्भातला जो विषय जो पूर्ण होतो, त्यांची शंका निरसन होते भक्तजनांची. आणि एक नवीन जे काही माहिती नसलेला विषय त्यावेळेला माहिती पडतो. अशा प्रकारे कथिता, या कथा वार्ता, कथिता म्हणजे कथत असताना, चर्चा होत असता 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 इतकं सगळं ते वातावरण रंगून गेलेलं आहे, कुणाला झोप येत नाही. जेवल्यानंतर निरूपण ऐकणं म्हणजे खूप अवघड. एका ठिकाणी निरूपण वगैरे काही झालं आणि भोजनही झालं, त्याच्यानंतर पण खूप लोक थांबणार होते. मला ते लोक म्हणाले की बाबा प्रवचन करा आता. अहो म्हटलं, दुपारचं जेवण पोटभर लोक जेवले, आता निरूपण करायला लागलो मी इथे, असं माझ्या डोळ्यात देखत लोक असे डुलके घेतील. तेवढे नाही बाबा, करा निरूपण, जे होईल ते होईल. केलं सुरू, कोणीच झोपलं नाही, सगळे म्हणजे ते वातावरण तयार झालं तसं, नाही तर ते शक्य नसतं तसं. आता आमचे स्वामी इथे निरूपण करतात. परमेश्वर जेव्हा निरूपण करतील तेव्हा काय वातावरण असेल आपण याची कल्पना नाही करू शकत. आणि ते इतकं वातावरण रंगून गेलं की कथिता उजेडे म्हणजे उजेडतं. रात्री समजा 7 किंवा 8ला सुरू झालेलं निरूपण, चर्चा करता करता 5 वाजून गेले, कोणालाच माहिती नाही, कळलंच नाही. मग भटोबास बाहेर जातात आणि बाहेर जाऊन बघतात की अरे उजडलं. तर जी पाहाले, स्वामी म्हणतात तुम्हा पाहालेची बहुत, म्हणजे नुसतं उजडल्याचं तुम्हाला नवल वाटतं. अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे तिथे. म्हणजे नुसतं देणं सुरू नाही तर घेणं पण सुरू आहे. जर का नुसतं देणं सुरू असतं तर ऐकणाऱ्यांना कंटाळा आला असता, पण तिथे घेणं सुद्धा सुरू आहे. कुठल्याही निरूपणात तुम्हाला कंटाळा आला की समजायचं आपलं घेणं बंद झालेलं आहे.
घेणं तुमचं बंद झालं की तुम्हाला कंटाळा येतो. जेव्हा तुम्हाला भूक आहे आणि तुम्ही जेवताय तर तुम्हाला असं वाटतं की अजून वाढावं अजून वाढावं, पण तुमचं जेव्हा भूक बंद होते तेव्हा तुम्हाला ताटातले पदार्थ खायचा कंटाळा यायला लागतो, जास्त वाटतात ते. तसं इथे घेण्याचं कार्यसुद्धा सुरू आहे आणि म्हणून ते उजाडलं. उजाडलं म्हणजे काय? दिवस नाही उजाडला, नुसता दिवस नाही उजाडला, दिवसा म्हणजे ज्या जगावर प्रकाश नाही पडला. तर या चर्चेमध्ये, या अंधकारात रात्री सुरू झालेली जी चर्चा आहे ना, त्या चर्चेमध्ये एवढं ज्ञानयुक्त प्रकाश प्राप्त झाला की उजेडलं, पाहलं म्हणजे जीवस्वरूप उजाडलं गेलेलं आहे. त्या जीवस्वरूपावर उजेड पडला. अज्ञानरूपी जे अंधार आहे त्या अंधाराच्या ठिकाणी ज्ञानाने त्या ठिकाणी निर्मिती झाली ज्ञानाची, आणि ते अज्ञान तेव्हा फिटलं गेलं, अंधकार नाहीसा झाला आणि तेवढा ज्ञान प्राप्त झालं, उजाडलं. हे खऱ्या अर्थाने दिवस जो आहे तो उजाडला गेलेला आहे. तै विस्मिते मुनिवरे पुसीजे प्रभूते. आणि यामुळे विस्मित म्हणजे आश्चर्यचकित झालेले आमचे आचार्य भट्टोबास हे स्वामींना विचारतात. ते विस्मित आहे. तै म्हणजे तेव्हा, तेव्हा म्हणजे केव्हा? पाहाले, उजाडलेले बघून तेव्हा भट्टोबास मुनी विस्मिते म्हणजे आश्चर्यचकित झाले. मुनिवरे म्हणजे आचार्य भट्टोबास, पुसीजे प्रभूते आश्चर्यचकित झालेले भट्टोबास तेव्हा स्वामींना विचारतात. पुसीजे म्हणजे विचारतात, प्रभूते म्हणजे प्रभूला, सामर्थ्य वेधक महा निजदर्शनाचे. आणि तेव्हा त्यांनी जेव्हा हा प्रश्न केला तेव्हा स्वामी त्यांना आपल्या सामर्थ्याबद्दलचं, आपल्या वेधाबद्दलचं जी काही कथा आहे, जी घटना आहे, जी लीळा आहे ती त्यांना स्वामी सांगतात. सामर्थ्य वेधक महा. प्रश्न संपल्यानंतर लगेच उत्तर स्वामींचं सुरू झालेलं आहे आणि त्यांनी ती घटना सांगितली की येतुले तुम्हा पाहालेची बहुत, पुरुषाची भेटे युगे गेली. तुमच्यासाठी एक नुसतं रात्रीचा दिवस झाल्याचं तुम्हाला एवढं काय, इथे एका युगाचं दुसरं युग सुरू होऊन गेलेलं आहे. हे कशामुळे? सामर्थ्य वेधक महा निजदर्शनाचे. आमच्या दर्शनाला आलेल्या एका व्यक्तीच्या बाबतीत असं घडलं की ते युगच बदलून गेलेलं आहे. हे काय आहे? सामर्थ्य वेधक. हे वेधाचं सामर्थ्य आहे की परमेश्वराकडे एकदा जीवाने जर का पाहिलं तर तो वेधला जातो, आकर्षित होतो. बोणेबाईंनी अनेक वेळा सांगितलं बाईसांना, काय सांगू आमच्या स्वामीचं सौंदर्य अवतार, हे सगळं सांगितलं. आणि जेव्हा बाईसांनी नुसतं ऐकलं तर त्यांना रस भरला आणि पाहिल्यानंतर तर खूपच वेधल्या गेल्या बाईसा. किंवा इतरही भक्त मंडळींबद्दल असेल तर ते वेधल्या गेले स्वामींकडे. हे काय आहे? सामर्थ्य आहे त्या वेधाचं. आणि वेधक महा निजदर्शनाचे म्हणजे परमेश्वराच्या दर्शनाचं ते सामर्थ्य आहे, वेधाचं ते सामर्थ्य आहे. सांगे सुवेधपती राज कथा प्रसंगे. सांगे म्हणजे परमेश्वर सांगतात. काय सांगतात? राज कथा प्रसंगे म्हणजे परमेश्वर त्यावेळेला जे काही सुवेध म्हणजे चांगल्या प्रकारचा वेद निर्माण झालेला आहे. जो वेद आहे, एखाद्याला व्यसनाचा सुद्धा वेद लागतो की नाही? एखाद्या व्यक्तीला वाईट गोष्टींचाही वेद लागतो, परंतु स्वामींचा जो वेद आहे तो वाईट नाही आहे. तो कसा आहे? तो सुवेद आहे, चांगल्या प्रकारचा वेद आहे. ज्याचं वेड जर का लागलं तर ते सुद्धा त्या जीवाला चांगल्यासाठी, भल्यासाठी म्हणून ते उपयोगामध्ये पडतं. मग त्या पैठणलाच माय धुवा यांची जेव्हा भेट झाली त्या लेकीला ताप आला, म्हणजे स्वामींचा वेद निर्माण झाला, ताप आला. आता एखाद्या वेळेला उन्हात गेलो आणि ताप आला तर आपण कोणाला नाव ठेवतो? ते ऊन काही चांगलं नव्हतं. थंड पाण्यामुळे ताप आला, ते काही पाणी चांगलं नव्हतं. आता या लहान मुलगी, छोटीशीच पोरगी आहे ती, तिला ताप आला. कुणामुळे आला? स्वामींमुळेच आला. स्वामींचं वियोग दुःख अर्थात त्याला कारण आहे, परंतु स्वामींच्या त्या वियोग दुःखामुळे तिला जो काही ज्वर आला, पण हा ज्वर कसा आहे?
हा खूप चांगला ज्वर आहे, हा ज्वर आलाच पाहिजे. त्या सादाईसांच्या आई म्हणतात की जर का देव मला पडताळण्यासाठी येत असतील तर असा ताप मला नेहमीच आला पाहिजे की ज्याच्यामध्ये देव मला भेटायला येतील, देव भेटतील असे कार्य आपल्या आयुष्यात नेहमी झाले पाहिजेत. आणि म्हणून देवाच्या वेधामुळे जर का ताप येत असेल तर तो ताप सगळ्यात उत्तम आहे, तो तुमचे त्रिताप घालवणारा असा तो ताप आहे. आणि म्हणून सांगतात की सांगेद सुवेध, चांगला असा वेध राजकथा प्रसंगे, त्या राजा जो भेटीला आलेला आहे त्याच्या संदर्भातली ती कथा आमचे स्वामी भटोबासांना सांगतात की एकदा एक राजा त्या महापुरुषांच्या भेटीला ते आलेले आहेत आणि त्याने आपलं सैन्य बाहेरच उभं केलं आणि तो आतमध्ये स्वतः विडा अवसर घेऊन गेला. आतमध्ये गेल्यानंतर बघतो तर त्यांची काय टाळी लागलेली आहे, म्हणजे समाधी लागलेली आहे. आता त्यांची समाधीमध्ये भंगवायची नसत्या व्यवहाराने नाही, कोणी झोपलेलं असेल त्याला उठवायचं नाही. पण त्यांनी जर का सांगितलं असेल मला 5ला उठवा तर उठवा बरं का. ते म्हटलं नाही नाही आमच्या प्रवचनात सांगितलं कोणाला उठवायचं नाही. तसं नाही, वेळ काळ बघून तारतम्य बघून असतं सगळं. परंतु जर का कोणी आराम करत असेल तर आपण मोठ्याने बोलून वगैरे त्याची झोप मोड करू नये आणि उगाचच त्याला उठवायचं नाही. मग अशा वेळेला हा एक व्यवहार भाग आहे की कोणाला जेवणावरून उठवायचं नाही. तसं कुणी स्मरण करत असतील तर त्यांना त्यांच्याशी जाऊन बोलायचं नाही. आपण कोणी वाचन करत असतील तर तुम्ही पाहिजे तर त्यांच्यासोबत हे करा की आम्हाला सुद्धा ते सांगा म्हणून, पण त्यांचं ते वाचन भंग करू नका तुम्ही. मग ती टाळी भंग करायची नाही म्हणून तो राजा तिथेच उभा राहिलेला आहे. आता त्यांची टाळी भंगेल, आता भंगेल. आणि काही वेळाने त्यांची ती साधना जी आहे, ती तपश्चर्या जी आहे ती संपन्न झाली. त्यांनी डोळे उघडले तर राजा समोर उभा आहे. आणि मग त्यांनी ते अर्पण वगैरे सर्व काही केलं. आणि मग थोडा वेळ थांबून राजा म्हणाला की आता मी निघतो. ते म्हणाले कुठे चालले? त्यामुळे माझं सैन्य बाहेर उभं आहे सगळं. ते म्हणे ते तुम्ही ज्या युगात आलेले ते युग आता संपलेलं आहे, ते युगच नाही आहे बाहेर. म्हणजे ते द्वापर युगात आले असतील तर आता कलियुग सुरू झालेला आहे. कल्पना करा बरं, तुम्ही आत्ता इथे निरूपणाला बसलेले आहेत कलियुगात आणि तुम्ही म्हटले आम्ही निघतो, तर कुठे निघता? आता कृतियुग सुरू झालेलं आहे बाहेर. काय होईल? म्हणजे बाहेरचं जगच सगळं बदलून गेलेलं आहे. पुरुषाची भेटे युगे गेली. म्हणजे ज्या पुरुषांच्या भेटीला तो राजा आलेला आहे तर ते युगच निघून गेलेलं. एक युग बदलणं म्हणजे काय? इथे तर फक्त तारीख बदलली, दिवस बदलला, कालचा दिवस होता आजचा दिवस झाला तो, हे फक्त एवढाच 12 तासाचा बदल झालेला आहे. पण इथे तर एक युगच बदलून गेलेलं आहे. किती मोठा बदल झालेला आहे. ही कथा स्वामींनी सांगितली. आमच्या बाईसा म्हणतात की देवा आयसे ते आमचे गोसावीची होती, ते महापुरुष जे कोण होते स्वामी एकी वासना मानिले हो. म्हणजे म्हणून तिथे आलं की निज दर्शनाचे सामर्थ्य वेधक महा. ते सामर्थ्य कसं आहे परमेश्वराच्या दर्शनाचं, हे युग निघून नाही जाणार. हे तुमचं स्वामींचं जर का दर्शन यथोचित आपल्याला झालं, नुसतं युगच नाही तर 4ही युग निघून जातील आपल्या याच्यातनं, मायनस होतील 4 युग. 4 युगांमध्ये तुम्हाला येणं जाणं हे काहीही करावं लागणार नाही. चौकडी जी लागणार आहे आपल्याला, या चौकडी म्हणजे 4 युगाच्या चौकडीत सुद्धा आपण येणार नाही आणि कलियुगात जन्मल्यानंतर लागणाऱ्या चौकडीत सुद्धा आपण येणार नाही. इतकं स्वामींच्या दर्शनाचं ते महत्त्व आहे की सामर्थ्य वेधक महा, हे एवढं महत्त्वाचं दर्शन आहे स्वामींचं. आणि म्हणून जर का आपल्याला हे दर्शन झालं अशा प्रकारे, जसं भटोबासांना, माईभटांना, बाईसांना, महादाईसांना झालं, ते दर्शन जर का आपल्याला झालं तर आपलं जन्म मरण हे सगळं बाद होऊन जाईल. तुम्हाला काय वाटलं मरण हेच दुःखदायक असतं का? जगणं त्याच्यापेक्षा दुःखदायक आहे. मरण उलट चांगलं आहे, ते दुःखातनं सोडून राहिलं आपल्याला. पण आपल्याला मरण जास्त दुःखदायक वाटतं. हे जन्म काय आणि मरण काय. आणि म्हणून तर जन्मल्या जन्माला बालक का रडतं की दुःख, लगेच दुःख सुरू होतं तिकडे. म्हणजे हे आयुष्यच दुःखमय आहे. आम्हाला ह्याच्यातनं बाजूला जायचं आहे. आणि त्यासाठी हे असं स्वामींचं ते निज दर्शन आहे स्वामींचं,
ते आपल्याला होणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या या सायंकालीन पूजा अवसराच्या 5व्या सत्रामध्ये आपण आज 6 आणि 7 क्रमांकाच्या 2 अशा चौपद्या ज्या आहेत ते आज आपण श्रवण आणि चिंतन केलेले आहे. दंडवत